मंजूळ किणकिण करणाऱ्या ह्या खूप साऱ्या बांगड्या आणि खूप सारी ज्वेलरी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझं हे ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडेल, तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार सर्वांना, सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज सकाळपासून कपाट आवरायला काढलं होतं. म्हटलं चला त्यासोबतच ज्वेलरीचं पण सगळं व्यवस्थित ठेवून देऊया. कारण खूप साऱ्या वस्तू इकडच्या तिकडे झाल्या होत्या. कुठली ज्वेलरी कुठे, कुठली इयरिंग कुठे, बांगड्या कुठे काही कळतच नव्हतं. म्हटलं चला आता आहे ना सगळं एका सॉर्टिंग करूया. म्हटलं काम करता करता माझं ज्वेलरी कलेक्शनही तुमच्यासोबत शेअर करते. तर हे बघा, हे माझ्याकडे पहिलं एक मंगळसूत्र आहे. तर हे मला खरंच खूप आवडतं. हे मी ना ऑनलाईन मागवलं होतं साऊथवरनं. तर मोठं पेंडंट होतं बरं का याचं. तर खालच्या साईडचं जे पेंडंट आहे ना, ते कुठे पडलं कोणास ठाऊक. तर आता म्हटलं बघूया ठीक आहे. ते इथे काहीतरी एखादा मोती वगैरे टाकूया म्हणजे तेवढं तरी छान होईल किंवा दुसरंही पेंडंट लावता येईल याला. पार्टीवेअर साडीवर ना हे मंगळसूत्र खरंच खूप छान दिसतं. याच्यावर मॅचिंग इयरिंग्स पण आहेत. म्हटलं चला काहीतरी उपयोग करूया, वेस्ट नको करायला. तर आता म्हटलं सगळ्यात आधी ना मंगळसूत्र सगळे सॉर्टिंग करून घेऊ. तर जे काही मंगळसूत्र माझ्याकडे आहेत ना, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे बघा, हे एक छोटंसं मंगळसूत्र आहे डोरल्यासारखं. तर मला हे खूप आवडतं कारण कुठलीही ज्वेलरी घातली ना, की हे असं काळं डोरलं घातलं ना काळ्या मण्यांचं, खूप सुंदर दिसतं. हा लूक खूप छान येतो. आणि हे पण एक मंगळसूत्र आहे काळ्या मण्यांमध्ये. तर हे पण खूप छान आहे. खूप जुनं आहे बरं का हे. तर मला हे पण खूप आवडतं. साडी घातली सिंपल आणि त्याच्यावर हे घातलं ना, तरी खूप छान लूक येतो आपल्याला. तर हे एक आहे तिसरं तिसरं की चौथं डमरू मंगळसूत्र. याचं 2 वर्षापूर्वी खूपच ट्रेंड आला होता. तर मीही त्याच वेळी घेतलेलं आहे आणि हे पण मला खूप आवडतं. खरंच खूप सुंदर दिसतं हे आणि ह्या आर्टिफिशियल ज्वेलरी हे बघा, हे त्याच्यावरचे मॅचिंग इयरिंग्स आहेत. आर्टिफिशियल ज्वेलरीमुळे ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी यूज करायला मिळते. प्रत्येक प्रकारचा दागिना आपण सोन्यामध्ये करून घेऊ नाही शकत, हो की नाही? तर हे बघा, आता ही मंगळसूत्र त्याच्यासोबतच इयरिंग असं ठेवून देतीये. खरं तर माझे 2 मंगळसूत्र आहे ना, मला सापडतच नाहीये. खूप दिवस झाले शोधतीये. तर म्हटलं त्या निमित्ताने ना आपल्याला ते पण सापडतील. कधी कुठे जायचं असलं ना, की घाईघाईमध्ये काही सापडतच नाही आणि प्रत्येक डबा उचकत बसावा लागतो. आणि पाऊचपेक्षा ना मला ना डब्यांमध्ये ज्वेलरी ठेवायला आवडते. असे ट्रान्सपरंट डबे असतात ना त्यामध्ये. तर हे बघा, हे एक आहे ना मल्टी कलर मध्ये मंगळसूत्र. हे पण खूप छान आहे बरं का. खूप सुंदर दिसतं. पार्टीवेअर साडी किंवा आपली काठापदराची साडी असेल ना त्यावर पण खूप छान लूक येतो याच्याने. तर त्याच्यावरचे हे मॅचिंग इयरिंग्ज आहेत. तर खूप सुंदर दिसतात हे. तर हेही मला खूप आवडतं आणि मी आणि माझी बहीण आम्ही दोघीही घेताना ना दोघीही सेम सेम ज्वेलरी घेत असतो. साड्या आणि ड्रेस पण बऱ्याचदा आमचे सेमच असतात आणि कुठलाही कार्यक्रम असेल ना, तर सेम सेम प्रकारची ज्वेलरी, साडी असा आमचा दोघींचा थीम असतो बऱ्याच वेळा. तर असं आमचं एकत्र घेणं असतं. तर हे बघा, आता सगळे मंगळसूत्र आता मी ठेवतीये. आत्तापर्यंत 6 प्रकारचे मंगळसूत्र झालेत आणि मागच्या महिन्यात ना आम्ही तुळशीबागेत गेलो होतो, अधिक महिन्यामध्ये शॉपिंगसाठी. तर हे बघा, तिथे मी हे घेतलेलं आहे मंगळसूत्र. बघा किती सुंदर आहे. एकदम सोन्यासारखं दिसतं, हो की नाही? सध्या ह्या मंगळसूत्राचा पण खूप ट्रेंड आला आहे आणि अजून एक ट्रेंडिंगमध्ये मंगळसूत्र आहे ते म्हणजे रजवाडी. तर ते अजून माझं घ्यायचं बाकी आहे. तर हे बघा, हे एक इयरिंग्स घेतले आहेत मी त्याच्यासोबत. मॅचिंग इयरिंग असली की लूक छान येतो म्हणून मग असं माझा प्रयत्न असतो घेण्याचा. तर हे बघा, आता हे सगळं काही एकत्रच ठेवतीये म्हणजे आपल्याला जेव्हा काही घालायचं असेल ना तेव्हा एकाच वेळेस सापडेल. तर आता त्या छोट्या डब्यात तर काही हे बसेना सगळे मंगळसूत्र. तर आता हे सगळे हेअर पिन्सचा हा डबा जो आहे ना तो एकत्र केला. एका डब्यात सगळं मिक्स केलं आणि आता ह्या डब्यात ना मी हे सगळी ज्वेलरी ठेवते. खरं तर ज्वेलरी ऑर्गनायझर पण घ्यायचे आहेत मला, पण बघूया आता नंतर घेऊयात. हे बघा, हे अजून एक शॉर्ट मंगळसूत्र आहे. हे पण खूप सुंदर आहे. मला एवढं आवडलं होतं ना हे आणि याच्यावर इयरिंग्स पण आहेत हां. तर याचे इयरिंग्स मी शोधतीये तर बघूया आता मिळाले की दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हे पण एक छोटंसं मंगळसूत्र आहे. हे पण खूप क्यूट आहे आणि फक्त ₹50 आहे हां हे. तर असं हे काही वेगळं-वेगळं दिसलं ना, की मी घेतच असते. हे बघा, हे एक छोटं मंगळसूत्र घेतलंय. कधी शॉपिंगला वगैरे बाहेर जायचं असेल, कुठे जायचं असेल ना, तर हे असले छोटे मंगळसूत्र हवे असतात आपल्याला घालायला. तर गोल्डचं तर आपण काही घालून जाऊ शकत नाही कुठे आणि पुण्यामध्ये वगैरे जायचं असलं तर मी शक्यतो टाळतेच. तर हे बघा, हे एक डायमंडचं पण मंगळसूत्र आहे. तर
हे पण खूप सुंदर आहे. हे पण मला खूप आवडतं. पार्टीवेअर साडीवर खूप छान दिसतं हे. तर हे आणि अजून याच्यासोबत ना अजून एक छोटं मंगळसूत्र पण मी घेतलंय. तर हे दोन्ही मंगळसूत्र एकत्रच घेतली होती. हे बघा, हे पण एक शॉर्टमध्ये आहे. तर ड्रेसवर वगैरे पण खूप सुंदर दिसतं हे. आणि ह्या दोघांसोबत आहे ना ही इयरिंग्स मिळाली होती. कशी आहेत? आता हे सगळं सॉर्टिंग करून ठेवतीये एक एक. तुमच्याशी बोलता बोलताना माझी कामंही होत आहेत. आणि हा एक बँगल बॉक्स आहे. तर कधी कुठे गावाला जायचं असेल, लग्नाला जायचं असेल ना, तर हा बॉक्स खूप उपयोगी पडतो. तर एवढं एक ठेवलं की मॅचिंग साड्यांचं तर बरं होतं, आपल्याला बरं पडतं. तर आता हे माझ्या काही बँगल्स आहेत. मला ना पारंपरिक दागिने खरंच खूप आवडतात आणि पारंपरिक साड्यांचे प्रकारही खूप आवडतात. तर त्यासाठी माझं कलेक्शन सुरू असतं. तर हे तोडे घेतले आहेत मी आणि हे एक अजून एक प्रकारचे तोडे आहेत. तर हे दोन्ही 1 ग्रॅम गोल्डमध्ये आहेत. आणि हा नवीन बांगड्यांचा सेट घेतलाय मी. पुण्यात आम्ही गेलो होतो ना, तेव्हा तिथे शॉपमध्ये ना असं ग्रीन कलरच्या बांगड्यांमध्ये हा सेट लावून ठेवला होता. बघितल्या क्षणी मला इतका आवडला ना, म्हटलं वटपौर्णिमा पण आली आहे तर घेऊया आपण ह्या बांगड्या. तर हे बघा कशा वाटतात, किती सुंदर आहेत ना. कॅमेरा तर मी लावला होता, पण मला कळलंच नाही की तो सेट कसा झालाय. मी आपली व्हिडिओ बनवती एका साईडला काम करता. म्हटलं चला तुम्हालाही शेअर करूया आणि नंतर बघितलं तर मी स्वतः माझा चेहरा तर काही दिसतच नव्हता तिथे. पण म्हटलं ठीक आहे, आता तुम्हाला ज्वेलरी दिसते ना, हे खूप महत्त्वाचं. तर हे बघा, ह्या अजून वेगळ्या प्रकारच्या बँगल्स मी घेतल्या आहेत. तर हे अजून एक 2 तोडे आहेत. तर ह्याचं नाव मला माहीत नाही काय म्हणतात. तर असंच एक सेट घेतला होता मी कोल्हापुरी साज, तर त्याच्यावर त्या मिळाल्या होत्या आम्हाला. आणि हे एक डायमंडचं पण ब्रेसलेट आहे माझ्याकडे. तर ह्या आहेत बुगड्या. तर एक डायमंडचा आणि एक मोतीमध्ये असे 2 प्रकारच्या बुगड्या मी घेतलेल्या आहेत. तर हे बघा, हे याला काय म्हणतात मला माहीत नाही. हे पण एक बुगडी टाइपच प्रकार आहे. तर आणि ही आहे साडी पिन. तर गेरू पॉलिशच्या ज्वेलरीवर ना ही साडी पिन मी यूज करत असते. तर ह्या काही फिंगर रिंग्स आहेत, अंगठ्या आहेत. तर ह्या पण खूप छान आहेत. तर हे असं एकत्र मी ठेवते छोट्या-छोट्या वस्तू म्हणजे सापडतील मला. आणि ह्या काही 4-5 प्रकारच्या नथ आहेत माझ्याकडे. तर हे बघा, ही मोत्याची एक नथ आहे. ही दुसरी डिझाइन आहे आणि ही एक गोल्डनमध्ये आहे आणि अजून एक डायमंडमध्ये पण आहे. तर हे ना आता तुमच्याशी बोलता-बोलता मला एक-एक वस्तू पण सापडतीये आणि सगळं काही मी सॉर्टिंग करून पण ठेवू शकते आणि वेळेवर मला हे सगळं सापडेल तरी घालायच्या वेळेला. तर बघा ना केवढा पसारा झालाय, कुठे काय ठेवावं कळत नाही. हे पण एक छोटंसं नेकलेस आणि त्याच्यावरची इयरिंग्ज आहेत. कॅमेरा मी थोडा फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे ना खरं तर हे बघा, हे इयरिंग्ज आहेत ना, हे ते छोट्या मंगळसूत्रावरचे. हां, हे बघा. किती छान आहेत ना. हा सेट पण खूप सुंदर आहे. मला खूप आवडतात हे. आता ना ही मोत्याची ज्वेलरी मी तुम्हाला दाखवते. माझ्याकडे काय-काय मोत्याचं आहेत. तर हा नेकलेस आहे ना, हा माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केलाय मला. तर आम्हा सर्व मैत्रिणींना तिने गिफ्ट केला होता आमचं जेव्हा गेट टुगेदर होतं त्यावेळेस. खूप छान आहे. तो पण खूप सुंदर दिसतो. तर ही अजून एक नथ मला सापडली. तर ही पण खूप सुंदर आहे कोयरीच्या आकाराची. खूप मोठ्या नथ मी घेत नाही कारण माझ्या नाकाला किंवा चेहऱ्याला ते सूट करत नाही. हे बघा, एवढं सगळं ज्वेलरी पडलेली आहे. तर काय-काय दाखवू असं झालंय. व्हिडिओ तर खूप मोठा होतोय. तर हे बघा, हा आहे कोल्हापुरी साज. मला पारंपरिक दागिने खूप आवडतात. हे मी तुम्हाला सांगितलंय. त्यामुळे बऱ्यापैकी पारंपरिक ज्वेलरी मी घेऊन ठेवली आहे. तर ही आहे मटर माळ. तर ही पण खूप छान दिसते हां. फक्त सिंगल एक घातली ना, तरी खूप छान लूक येतो याच्याने. खूप आवडते मला ही. या सर्व ज्वेलरी ना अगदी 1000च्या बजेटमध्ये आहेत. तर प्रत्येकाची प्राईस तर काही मला आठवत नाही. पण ही मटर माळ ना मला बहुतेक 600 की 700 रुपयाला मिळाली आहे. तर आमच्या इथल्या जवळच्या शॉपमध्येच मी घेतली होती. आणि हे वेल ना असं गोल्डन ज्वेलरीवर खूप छान लूक देतात. तर मोत्यामध्ये आणि गोल्डनमध्ये असे 2 प्रकारचे वेल मी घेतलेले आहेत. माझ्या माहेरी ना खूप मोठी फॅमिली आहे. मामाकडचे आणि काकांकडचे खूप मोठी फॅमिली आहे आणि सारखं कोणाचे काही ना काही कार्यक्रम सुरू असतात. कोणाचं लग्न आहे, कोणाचं काय आहे. तर प्रत्येक वेळेस ना आम्हाला मग असं ठरवून आम्ही सगळ्या बहिणींना ज्वेलरी घेत असतो. तर हा पण एक सेट खूप सुंदर आहे. तर आता कॉपरमध्ये ज्या साड्या मिळतात ना, कॉपर बॉर्डरमध्ये, तर त्यावर हा खूप सुंदर दिसतो.
फक्त एक छोटं मंगळसूत्र आणि हा एक मोठा नेकलेस आणि त्यावर हे मॅचिंग इयरिंग्स एवढंच घातलं ना तर परफेक्ट लुक येतो. पैठणी साडी माझ्याकडे आहे कॉपर बेसमध्ये, तर त्याच्यावर हा सेट मी घातला होता. खूप छान दिसत होता. आजकाल सगळ्याच गोष्टीचा ट्रेंड बदलला आहे. आता ज्वेलरीचा पण ट्रेंड बदलला आहे. आजकाल कोणी गोल्डचं घालतही नाही आणि घालणं इतकं सोयीचं पण नाहीये. हे बघा, मागच्या वर्षी ना आमच्या मामे भावाचं लग्न होतं, तेव्हा आम्हाला साऊथ लुक करायचा होता. तेव्हा त्यासाठी ना हा सेट घेतला होता. अगदी ₹700 चा सेट आहे. इतका सुंदर दिसत होता ना, खूप छान लूक आला होता याच्याने पण. तर खूपच छान वाटतोय. परफेक्ट असा साऊथचा नेकलेस आहे हा. त्याच्यावरचे हे इयरिंग्स. घरात लग्न वगैरे असलं ना, की आम्हा सर्व बहिणींचं मिळून ठरलेलं असतं, की हळदीला कुठला गेटअप करायचा, संगीतला कुठला गेटअप करायचा, लग्नाला कुठला गेटअप करायचा. मग त्याप्रमाणे आमच्या साड्या, ज्वेलरी सगळं रेडी होत असतं आणि सगळ्यांची एक से एक तयारी असते. खूप महाग नाही, पण तेवढ्यातल्या तेवढ्यात आम्ही घेत असतो सगळं काही. आमच्या नाशिकला ना खूप छान-छान प्रकार भेटतात ज्वेलरी, साड्या, कपडे. तर ते तिथे आम्ही शॉपिंग करत असतो बऱ्याचदा. तर हा एक चंद्रकोरचा सेट मी घेतला होता. हा पण ऑनलाईनच मागवला आहे. हे बघा, हा असा लाँग नेकलेस, त्याच्यावर हा चोकर चंद्रकोरचा. तर हा पण खूप सुंदर दिसतो आणि त्याच्यावर हे चंद्रकोरचे इयरिंग्स. परफेक्ट ट्रॅडिशनल लूक आहे. कुठलीही पैठणी, नारायणपेठ, इरकल आणि आपली गडवाल त्याच्यावर हे खूप सुंदर दिसतात हे ज्वेलरी. मी स्वतः ऑनलाईन ज्वेलरी सेल करते, साड्या सेल करते. त्यामुळे बऱ्याच छान-छान प्रकार मला दिसत असतात आणि एखादा छान प्रकार मला आवडला ना, तर मी घेतच असते. तर हे पण खूप छान आहे. हा पण काहीतरी 700-750 चा सेट होता पूर्ण. खूप महाग नाही, पण खूप छान दिसतात. तर काही ज्वेलरी ना आपल्याला बघून कळत नाही, की छान दिसतील की नाही अंगावर. पण काही अंगावर घातले ना, तर खूप छान दिसतात. जवळपास 7 ते 8 प्रकारचे मंगळसूत्र आता मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि हे लाँग नेकलेस आणि चोकर असा सेट जे आहे ना, ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर आता किती झाले हे पण काय मला आठवत नाहीये बोलता-बोलता. तर आता मी ना मोत्याचे नेकलेस तुम्हाला दाखवते. आधी पण एक मोत्याचा सेट तुम्हाला दाखवला होता. तर हा पण एक मोत्याचा खूप सुंदर सेट आहे. तर हा पण खूप छान दिसतो. फक्त सिंगल एवढं घातलं आणि इयरिंग त्याच्यावरची मॅचिंग इयरिंग घातले की खूप छान दिसतं. खरं तर व्हिडिओ खूप मोठा झालाय, त्यामुळे मला जरा स्पीड वाढवायला लागलाय. त्यामुळे तुम्हाला असं प्रॉपर दिसतंय की नाही मला कळत नाहीये. तर हा पण एक मोत्याचा नेकलेस सेट आहे. हा पण मला खूप आवडला. हा पण खूप छान दिसतो. तर मोत्यामध्ये पण इतके सुंदर-सुंदर प्रकार आलेत ना आजकाल. हे बघा किती छान दिसतोय. फक्त एवढंच घालायचं, मोठं मंगळसूत्र घालायची गरज नाही. फक्त एवढं घालायचं आणि आपलं शॉर्ट मंगळसूत्र, त्याच्यावरचे हे सुंदरसे इयरिंग्स. किती छान लूक येतो आणि हे छोटे इयरिंग्ज आहेत ना, हे त्या सर्वात आधी तुम्हाला मंगळसूत्र दाखवलं होतं ना, त्याच्यावरचे आहेत. हे पण ह्या सेटवर मॅच होतात आणि हा मोत्याचा चोकर आहे. 2 वर्षापूर्वी ना, माझ्या मामे-बहिणीचं लग्न होतं, तेव्हा नऊवारी साडीवर हा नेकलेस मी घेतला होता, चोकर घेतला होता. तर असे बरेच ज्वेलरी झालेली आहे माझ्याकडे. तर हा ना हे ज्वेलरी आम्ही बनवून घेतली आहे मोत्यामध्ये. तर हे ओरिजिनल मोती आहे. मम्मीने आमच्यासाठी आणले होते हैदराबादहून. तर मी, माझी बहीण आणि माझी भाऊजाई म्हणजे भावाची बायको. तर भावाच्या लग्नाच्या वेळेस आम्हाला हे सगळे तिने बनवून दिले होते. सगळे गाठून दिले होते. मोती तिने आणले होते आणि हे गाठले होते. तर खूप गोड आहेत हे, खूप छान आहेत. हे बघा, हा एक चोकर बनवला आहे मोत्यामध्ये. एक तन्मणी पण आहे, पण आता ती काय मला सापडेना. तर बघूयात आपण. कसं होतं मुलीला पण स्कूलमध्ये प्रोग्राम असतात ना, तेव्हा तिला घालायचं असतं. तर इकडे-तिकडे गेलं असेल ते. तर हा एक लाँगमध्ये आणि हे बघा त्याच्यावरची इयरिंग्स. किती गोड आहे ना. ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं, हो की नाही? एकदम उठून दिसतात हे गळ्यामध्ये आणि हे मला खूप आवडतात आणि हे ना पैठणी, नारायणपेठ अशा ट्रॅडिशनल साड्यांवर खूप सुंदर दिसतात. फक्त मोत्याचा सेट घालायचा. त्यावर मॅचिंग बांगड्या पण आहेत आमच्याकडे. असा पूर्ण मोतीचा सेट घातला ना, की इतका छान लूक येतो ना, एकदम सिंपल आणि सोबर दिसतो. आणि हे बघा, हे मोत्याचे वेल पण आहेत. तर हे तर काही ओरिजिनल मोती नाहीये, पण सूट होतात त्याला. आणि हा बघा मोत्याचा गजरा आणि हा ना एक मोहनमाळसारखा नेकलेस आहे. याला पेंडंट आहे. तर आणि 2 पदरी मोहनमाळ पण आहे माझ्याकडे, पण ती आता कुठे ठेवली मला सापडत नाहीये. तर ही आहे नथ. तर ही नथ नाहीये, ही आहे साडी पिन आणि एकदा माझ्या हळदी-कुंकवासाठी ना मी वाण द्यायला घेतली होती.
तर हे इयरिंग आहेत गेरू पॉलिशमध्ये, आणि हा एक सेट घेतला होता आता तुळशीबागेत, आणि हा अजून एक नेकलेस घेतलाय लोटसमध्ये, हा पण खूप गोड आहे. हे पण मी आता सगळं तुळशीबागेत घेतलंय. आणि हा लक्ष्मी हार म्हणता येईल याला, तर तो एक आहे. आणि हा पण एक मोत्याचा नेकलेस आहे, तो मम्मीने आणला होता, ती तीर्थयात्रेला गेली होती तेव्हा, काशीला का कुठेतरी तिकडनं येताना आणला होता. हे बघा, ही माझी तन्मणी सापडली मोत्यामध्ये. तर हे असे 3 प्रकारचे मम्मीने नेकलेस करून दिले होते आम्हाला मोत्यामधले. असं छान असा सेट तयार झाला होता आमचा पूर्ण मोत्याचा. आणि हे ना, हे 2 छोटे नेकलेस मी घेतलेले आहेत. एक चोकर आणि एक छोटा नेकलेस. हे पण मी साऊथवरूनच मागवलं होतं. एकदम नाजूक आणि एलिगंट आहेत. इतके सुंदर दिसतात ना, अगदी सोन्यासारखे. तर आता हे डायमंडमध्ये एक मंगळसूत्र आणि हा छोटासा नेकलेस आहे. हे सगळं मी तुम्हाला दाखवलं आता. तर आता असं थोडं-थोडं कधी गरजेला घ्यायला लागतं, कधी आवडीने घेतो. असं करत-करत ना इतक्या गोष्टी जमा झाल्यात ना खरं माझ्याकडे. आणि अजूनही चालूच असणार आहे पुढे. हे लागतंय, ते लागतंय, चालूच असतं आपलं बायकांचं. तर हे कंबरपट्टे आहेत. तर आता त्यांचा झालाय गुंता. एक आहे डायमंडमध्ये आणि एक आहे हे बघा, हा डायमंडचा पण आहे कंबरपट्टा. छान आहे ना? तर याला पण बरीच वर्ष झाली आहे. भावाच्या लग्नातच घेतलं होतं हे सगळं काही. आणि हा एक असा घुंगरूमध्ये कंबरपट्टा आहे गोल्डनमध्ये. साऊथ इंडियन किंवा नऊवारी साडी घालायची असेल ना, तर हे यूज होतात. आणि आजकाल तर काय, आता मुली मोठ्या होत आल्या, तर मुलींनाच लागतात हे ज्वेलरी बऱ्याचशा. तर तिची पण बऱ्याच वेगवेगळी प्रकारची ज्वेलरी, आता ते तर काय मी तुम्हाला दाखवत नाही. वेस्टर्न पण ज्वेलरी आहे, बाहेर फिरायला जाण्यासाठी, वन पीसवर घालण्यासाठी बऱ्याच प्रकारचे इयरिंग्स, नेकलेस, बऱ्याच प्रकारचे ज्वेलरी झाली जमा खरं तर. तर हा बघा, हा एक माझ्या आवडीचा ज्वेलरी सेट आहे. केव्हापासून हा शोधतीये मी. अत्यंत आवडीची ज्वेलरी आहे माझी ही. 2-3 वर्षापूर्वी ह्या ज्वेलरीचा ट्रेंड आला होता, सिल्वर ज्वेलरीचा. सिल्वर बॉर्डरमध्ये साड्या होत्या. तर तेव्हा हे घेतलं होतं. पण अजूनही मी हे घालत असते, मला खूप आवडतं. तर यामध्ये ना मी 4-5 प्रकारचे नेकलेस घेतलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते मी एक-एक. तर हे बघा, हे मंगळसूत्र सिल्वर ज्वेलरीमध्ये चंद्रकोरवालं मंगळसूत्र, एकदम कोल्हापुरी स्टाईलचं मंगळसूत्र आहे. इतकं छान दिसतं ना गळ्यामध्ये, खूप सुंदर. एवढं सिंगल घातलं ना तरी खूप छान लुक येतो. पण त्याच्यासोबत अजून माझ्याकडे छान छान ज्वेलरी आहे. हे बघा, हा एक कोल्हापुरी साज आहे. परफेक्ट महाराष्ट्रीयन लुक आहे पैठणीवर घालण्यासाठीचा किंवा अजून कुठला नऊवारीवर घालण्यासाठीचा. इतका सुंदर दिसतो, काय सांगू. आता माझी आवड आणि तुमची आवड यात फरक असू शकतो. तर मला ज्या प्रकारची ज्वेलरी आवडते ती मी घेतलेली आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर करतीये. हे बघा, किती सुंदर दिसतोय ना? तर अजून एक तसाच एक छोट्या साईजमध्ये मी कोल्हापुरी साज घेतलेला आहे. तो एक आहे आणि हा एक आहे. हे बघा, किती छान दिसतायत ना दोन्हीही. दोन्हीही एकत्र घातले तरी पण छान दिसणार आहे. आणि हे बघा, ही एक ठुशी पण आहे माझ्याकडे सिल्वरमध्ये. इतकी सुंदर दिसते ना गळ्यामध्ये, काय सांगू. हे असं काळ्या मोन्यांमध्ये जे असतात ना मंगळसूत्र किंवा चोकर, मला खूप आवडतात, खूपच. हे बघा, किती छान दिसतंय. आता ड्रेसमुळे तर त्याचा लुक काही येत नाही, पण साडी जेव्हा आपण घालतो ना, साडी नेसतो ॲक्चुअली, तर त्यावर हे खूप सुंदर दिसतं सगळं काही. हे बघा, मी स्वतःच आरशात बघतीये, कारण खूप दिवसांनी मी घातलंय हे सगळं. तर हे बघा कसं दिसतंय. आणि ही पण एक बोरमाळ मी घेतलेली आहे सिल्वरमध्ये. तर कधी बोरमाळ, कधी कोल्हापुरी साज असं घालू शकतो. आणि ठुशी आणि मंगळसूत्र तर आहेच. तर हे बघा, हे 3-4 प्रकारचे इयरिंग्स पण आहेत त्याच्यावर. आणि सिल्वरमध्ये बँगल्सचा पण सेट घेतलेला आहे मी. एकदम परफेक्ट असा हा सेट रेडी करून ठेवलेला आहे. कधी जर सिल्वरमध्ये आपल्याला घालायचं असेल ना, तर पटकन हे असं घालायला होतं. तुम्हाला आवडला की नाही माझा हा सिल्वरचा सेट? सिल्वरमध्ये माझ्याकडे नोजरिंग पण आहे, नथ पण आहे. असा पूर्ण सेट खूप सुंदर दिसतो. हातात बांगड्या पण सिल्वरच्या, पायात पैंजण, कमरेला कंबरपट्टा. कंबरपट्टा आहे माझ्याकडे चांदीचा. तर तो असा सगळा सेट घातला ना, इतका छान लुक येतो खरं तर. तर हे बघा, हे इयरिंग्स असे 2-3 प्रकारचे इयरिंग्स पण आहेत माझ्याकडे.
तर हे मी तुमच्यासोबत शेअर करते. कसं वाटतंय नक्की सांगा मला. आणि हो, प्लीज कमेंट करा की कसं आहे माझं कलेक्शन. तर मला तुमचे कमेंट्स वाचायला खूप आवडतील. तर ही बघा, ही असे एक नोज रिंग आहे. किती छान आहे ना. हे असे सगळं छोट्या-छोट्या वस्तू पण मी खूप सांभाळून ठेवल्या आहेत. तर इमर्जन्सीला ना हे सगळं मग सापडतं आपल्याला, की हे कुठे, ते कुठे असं होत नाही. तर हा सिल्वरचा डब्बा माझा पहिल्यापासून एक आहेच म्हणजे ठेवलेला व्यवस्थित. पण बाकीची ज्वेलरी खरंच अस्तव्यस्त झाली होती म्हणून म्हटलं चला आवरूया आपण. तर असा हा सेट आहे. आणि हे बघा ह्या सिल्वरच्या बँगल्स. हा असा सेट मी रेडी केलेला आहे. कशा वाटल्या तुम्हाला बँगल्स पण? पूर्ण सेट घालायचा मोह तर काय आज मला आवरलाच नाहीये. बघा ना किती छान दिसतायत बांगड्या हातात. तर कसा वाटला तुम्हाला हा सेट नक्की सांगा. आता सगळं काही एका डब्यात व्यवस्थित ठेवून देते म्हणजे नेक्स्ट टाइम मला सापडेल पटकन. तुमच्याशी बोलता बोलता माझं बऱ्यापैकी आवरून पण झालेलं आहे आणि काही गोष्टी मला सापडल्या पण आहेत. तर हे बघा, हे जे इयरिंग्स आहेत ना, तर याच्यावरचं छोटं मंगळसूत्र काही मला सापडत नाहीये. तर खूप सुंदर असं लक्ष्मीचं चिन्ह असलेलं, लक्ष्मी असलेलं छोटंसं मंगळसूत्र होतं ते. तर कुठे मला काही आठवतच नाहीये. तर हे बघा, सिल्वर रिंग पण दाखवायची राहिली तुम्हाला. असा पूर्ण सेट मी बनवलेला आहे. तुमच्याशी बोलता बोलता बऱ्यापैकी माझं सगळं आवरून झालेलं आहे आता. तर हे बघा, हे ब्रोच वगैरे आहे हेअरस्टाईलचे, ते सगळे मी आता एका डब्यात ठेवले. मी ना मार्गशीर्षमध्ये जे गुरुवार करतात तेव्हा लक्ष्मीसाठी काही ज्वेलरी काढून ठेवली होती. तर कदाचित त्यातच ठेवलं गेलं असेल असं मला वाटतंय. तर देवीला मी ते लक्ष्मीचं पेंडंट असलेलं मंगळसूत्र पण घातलेलं असं मला आठवतंय. कदाचित त्या बॉक्समध्येच असेल. तर आता तो बॉक्स तर मी काही काढत नाही, नंतर चेक करते. तर हे बघा, आम्ही कामाख्याला गेलो होतो ना, तेव्हा तिथून या बँगल्स आणल्या होत्या. तर याला ना शाखा पोला म्हणतात. शंखापासून बनवतात हे बँगल्स. तर हे मी आणले होते. छान आहेत ना? तसं काही काही मला घ्यायला खूप आवडतं. तर तुम्हाला आवड आहे की नाही ज्वेलरी घेण्याची आणि घालण्याची दोन्हीही? ते नक्की मला सांगा. रोज तर काय मी सिंपलच राहते, एवढं मला आवरायला वेळ पण नसतो आणि सिंपल राहायला आवडतं मला रेग्युलर. पण असं काही फंक्शन असेल ना, तर मग मात्र मी नटत असते. तेही मला खूप आवडतं. पण रोजच्या रोज खूप काही घालत नाही किंवा साधं तोंडाला क्रीम, पावडर पण लावत नसते मी. तेवढा वेळ पण नसतो माझ्याकडे. पण काही फंक्शन असेल, घरात कार्यक्रम असेल, तर मात्र मग मी छान आवरत असते. तर हे बघा, हा एक सेट आहे ना, मला गिफ्ट मिळाला होता. हा पण छान आहे. तर हा तर तसाच आहे अजून मी एकदा ट्राय पण केला नाहीये, घालून पण पाहिला नाहीये. तर असं एक करत एवढी ज्वेलरी जमली आहे माझ्याकडे. हे बघा, हे मुलीचे इयरिंग्स आहेत. तर केवढे सारे डब्बे झालेत, केवढी सारी ज्वेलरी झाली आहे. आधी होतं का आपल्याकडे एवढं लहानपणी? आठवा बरं, मला तर आठवत नाहीये. हे बघा, हे मोत्याचे बँगल्स. हे पण ओरिजिनल मोतीचेच आहेत, पण त्याचं जे मोती छान आहे, पण ते बाकीच्याची पॉलिश गेली आहे. कदाचित त्याला पॉलिश करून छान होतील हे. तर हे मी करून आणेल एकदा. तर हे एक छान आहेत बँगल्स माझ्याकडे. अजून दुसऱ्या पण 4 मोत्याच्या बांगड्या आहेत, ज्या मम्मीने हैदराबादहून आणल्या होत्या. त्या पण खरंच खूप सुंदर आहेत बरं का. हे बघा, असं एवढं एक करत ना एवढी सारी ज्वेलरी तयार झालेली आहे, जमा झालेली आहे. एवढे सारे डब्बे भरलेले आहेत ज्वेलरीचे. तर लहानपणी होते का आपल्याकडे एवढी सारी ज्वेलरी सांगा बरं? मोठं झाल्यानंतर जशा इतर गरजा वाढतात ना आपल्या, तशा ज्वेलरीच्याही खूप साऱ्या गरजा वाढल्यात आपल्या बायकांच्या. बघा बरं किती सारी ज्वेलरी जमा झालेली आहे. आणि ह्या एवढ्या साऱ्या बांगड्या. हे बघा, मोत्याच्या, 1 ग्रॅमच्या, कडे, तोडे, ऑक्साईडमध्ये, सिल्वरमध्ये जे काही प्रकार असतील आणि रंगीबेरंगी कलरच्या बांगड्या. हिरव्या रंगामध्येही बऱ्याच प्रकारच्या बांगड्या घेतलेल्या आहेत मी. हे बघा, डायमंडच्या पण बांगड्या आणि बऱ्याच प्रकारचे काही वेगळं अजून काही दिसले कडे वगैरे तर ते घेत असते. तर अजून वेस्टर्नवर घालायचे तर वेगळेच आहेत. परवा वटपौर्णिमा आहे, तर वटपौर्णिमेला कुठली ज्वेलरी घालणार आहे हे मी तुम्हाला दाखवते. खरं तर हा व्हिडिओ लेट पोस्ट होणार आहे हे मला माहिती आहे. पण म्हटलं चला आता आपण जे काही व्हिडिओ काढलाय ना, तर तुमच्यासोबत शेअर करूया. तर तुळशीबागेतून ना वटपौर्णिमेसाठी मी हे 2-3 प्रकारचे सेट घेतलेले आहेत. तर हा लाँग नेकलेस आहे आणि हा बघा, हा लोटसचा शॉर्ट नेकलेस आहे किंवा चोकर म्हणू शकतो. किती गोड आहे ना, एकदम साडीवर मॅच होणार आहे माझ्या.
तर त्या हिशोबानेच मी हे सेट घेतलेला आहे. लोटसच्या नेकलेसवर पण खूप सुंदर लोटसचे असे इयरिंग्स आहेत, पण म्हटलं झुबे जास्त छान वाटतील साडीवर, तर त्यामुळे मी ते घालणार आहे. हे बघा झुबे छान वाटतात ना? आणि हे काळ्या मण्यांमधलं जे मंगळसूत्र आहे, गंठण आहे, मला खूप आवडलं होतं. तर हे पण खूप सुंदर दिसतं, याच्याने पण खूप छान लूक येतो. तर हे बघा, ड्रेसवर तर काही एवढं व्यवस्थित कळत नाहीये. हे बघा, हे असं एवढं मी घालणार आहे. तर कसं दिसतंय सांगा? आणि ह्या बांगड्या मी घालणार आहे. आत्ताच तुम्हाला मी दाखवलं, की हा सेट मला खूप आवडला होता पुण्यामध्ये. ते हिरव्या बांगड्यांमध्ये खूप सुंदर दिसतंय. त्याच्यामध्ये रेड, पिंक आणि ग्रीन कलरचा मीना भरलेला आहे. इतक्या गोड आहेत ना, खूप छान दिसतायत त्या बँगल्स. बघा. तर असं काही मी घालणार आहे. साडी तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण ती पिको फॉलला दिलेली आहे. तर साडी आल्यानंतर तर पूर्ण लूक मी तुम्हाला दाखवेलच. बहुतेक ह्या व्हिडिओच्या आधी वटपौर्णिमेचा व्हिडिओ पोस्ट करावा लागेल मला. कारण हा व्हिडिओ इतका मोठा आहे ना, की त्याला व्हॉईस ओव्हर करायला, एडिट करायला खरंच खूप वेळ लागणार आहे. आजचा माझा ज्वेलरी कलेक्शनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान-छान कमेंट्स करा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते, हे लक्षात असू द्या. आणि हो, व्हिडिओ सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, बाय बाय.